एसएससी जीडी 2026 ची आन्सर की कधी येणार आहे? लगातार इंस्टावरती एकच मेसेज येत आहे की आन्सर की कधी येणार आहे, आन्सर की कधी येणार आहे. कारण की आता पेपर सुद्धा झालेला आहे आणि आता प्रत्येक जण एकाच गोष्टीची वाट बघतोय की एसएससी जीडी 2026 ची आन्सर की कधी येणार आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एसएससी जीडी 2026 ची आन्सर की कधी येणार आहे, त्यानंतर कट ऑफ किती जाईल, कट ऑफ कमी जाईल का, बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ह्या बारीना कट ऑफ कमी जाणार आहे का, कारण की ह्या बारीना पेपरमध्ये बराचसा चेंजेस झालेला आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो, ह्या बारीनं व्हॅकन्सी इन्क्रीज होणार आहे का, कारण की दरवर्षीप्रमाणे व्हॅकन्सी इन्क्रीज होत होत्या, पण आता एक्झाम पण झालेला आहे, पण अजून सुद्धा काय व्हॅकन्सी इन्क्रीज झालेलं नाही. मग नेमकं आता ह्या बारीनं व्हॅकन्सी इन्क्रीज होईल का, तर आज तुम्हाला पूर्णपणे या तिन्ही प्रश्नाचे उत्तर आज ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर मिळून जाईल. आणि मित्रांनो, आज पूर्णपणे हा व्हिडिओ प्रॉपर अनालिसिस करून तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आन्सर की कधी येणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील आणि खास करून एसएससी जीडी. मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही किंवा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. बाकी मित्रांनो एसएससी जीडी 2026 चा एक्झाम प्रत्येकाने दिला असेल, तुम्हाला एक्झाम सुद्धा एकदम चांगला गेलाच असेल. आता याच्यामध्ये मित्रांनो, आपला जो एसएससी जीडीचा एक्झाम आहे हा 27 एप्रिल ते 30 मे पर्यंत आपला एक्झाम होता. 30 मे ला आपले एक्झाम संपलेला आहे. आता आपण आन्सर कीची वाट बघत आहे. आता याच्यामध्ये आन्सर की कधी येणार आहे, तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला याचा अगोदर एक पूर्णपणे प्रॉपर 2025च्या भरतीचं, एसएससी जेवढ्या पण भरत्या आहे 2025च्या आणि 2026च्या, त्याचं एक तुम्हाला मागचं अपडेट दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आन्सर की कधी येऊ शकते. तर इथं स्क्रीनवरती तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता. एसएससी परीक्षा आन्सर की अपडेट मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे जीडी असेल, सीजीएल असेल, सीपीओ, दिल्ली पोलीस, एमटीएस, त्यांची आन्सर की कधी आली होती 2025 ते 26 पर्यंत, म्हणजे जेणेकरून 2026ची आन्सर की कधी येईल त्यावरून तुम्हाला एक पूर्णपणे एक अंदाज येऊन जाईल. मित्रांनो बघा, आपला जो एसएससी जीडी 2025चा एक्झाम होता, त्या एक्झामचे पेपर 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत झाले. आन्सर की 4 मार्चला आली. 7 दिवसातच लगेच आन्सर की आली होती. एसएससी सीजीएलचं बघू शकता, 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या दरम्यान एक्झाम झाला. 16 ऑक्टोबरला आन्सर की आली. जवळपास 20 दिवसात आन्सर की आली होती. एसएससी सीपीओची बघू शकता, 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान एक्झाम झाला. 24 डिसेंबरला आन्सर की आली. जवळपास 12 दिवसात लगेच आन्सर की आली होती. एसएससी दिल्ली पोलीसचं बघू शकता, 18 डिसेंबर ते 6 जानेवारी या दरम्यान एक्झाम झाला आणि आन्सर की 13 जानेवारीला आली होती. जवळपास 7 दिवसात लगेच आन्सर की दिल्ली पोलीसची सुद्धा आली होती. त्यानंतर एमटेचचं सुद्धा बघू शकता, 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीला एक्झाम झाला 2026ला. आन्सर की 4 मार्चला आली आणि लगेच 11 दिवसात तुम्हाला आन्सर की मिळून गेली होती एमटेचची सुद्धा. आता मित्रांनो, एसएससी जीडी 2026 30 मे या दरम्यान आपला एसएससी जीडी 2026चा एक्झाम झाला. त्याची आन्सर की कधी येणार आहे, तर लवकरच येणार आहे. मित्रांनो, आता जवळपास साधारणपणे आपण जर एसएससी जीडी 2025 पासून भरत्या बघितल्या, पूर्णपणे एक आन्सर की अपडेट बघितलं, तर एसएससी जीडी 2026ची सुद्धा आन्सर की मित्रांनो 7 ते 10 दिवसामध्ये यायला पाहिजे. जवळपास 7 जून ते 11 जूनपर्यंत आपली आन्सर की यायला पाहिजे. जर आली नाही तर मित्रांनो 15 जूनच्या अगोदर नक्कीच आन्सर की येईल. तरी पण आली नाही तर मित्रांनो जूनच्या लास्ट वीकपर्यंत आपली आन्सर की यायला पाहिजे. बाकी बघू, आपण आता पूर्णपणे एक अंदाज लावलेला आहे की या टाईमला आन्सर की यायला पाहिजे. आणि मित्रांनो, 2025 पासून कोणताही एक्झाम असू द्या एसएससीचा, लगातार 7 ते 11 या दिवसामध्येच लगेच आन्सर की येऊन गेलेली. काही एक्झामचे 7 दिवसात आन्सर की आली, काही एक्झामचे 7 किंवा 11 किंवा 12 दिवसात लगेच आन्सर की मिळून गेलेलं आहे. आन्सर की आल्यानंतर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्णपणे प्रॉपर माहिती मिळून जाईल. आन्सर की कशी डाउनलोड करायची, आन्सर की वरती मार्क एक क्लिकमध्ये कसे चेक करायचे, पूर्णपणे आज तुम्हाला आपल्या आन्सर की आल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या वारीना एसएससी जीडी 2026चं कट ऑफ कमी जाईल का. बाकी मित्रांनो, आता बघा, प्रत्येकाला माहित आहे आणि प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला आहे की कट ऑफ कमी जाईल का. कारण की मित्रांनो, असा प्रश्न पडणार, 100% पडणार. कारण की ह्या वारीना एसएससी जीडी 2026च्या पेपरमध्ये बराचसा चेंजेस झालेला आहे. म्हणजे हिंदीमध्ये जवळपास 10 क्वेश्चन डायरेक्ट पूर्णपणे बदललेला आहे. याच्यामध्ये विलोम शब्द नाही, पर्यायवाची शब्द नाही, मोहवरे नाही, म्हणजे बराचसा चेंज झालेला आहे. तुम्ही पण पेपर दिलाच असेल, तुम्हाला माहित असेल. आणि मित्रांनो, रिझनिंगमध्ये सुद्धा क्लॉक आणि कॅलेंडर सुद्धा ऍड झालेला आहे की कट ऑफ
कमी जाईल का, तर असं वाटतंय. बाकी तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय, कट ऑफ कमी जाईल का, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ह्या बारीनं व्हॅकन्सी इन्क्रीज होणार आहे का, कारण की मित्रांनो 2022 पासून तर 2025 पर्यंत सलग व्हॅकन्सी इन्क्रीज झालेली आहे प्रत्येक भरतीमध्ये. आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एक जुना अपडेट दाखवतो, एक जुना डाटा दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. मग नंतर आपण त्या विषयावरती चर्चा करू. तर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता 2022 ची जी भरती निघाली होती मित्रांनो, सुरुवातीच्या जागा होत्या 24,369 आणि फायनल जागा होत्या 50,187. जवळपास 106% व्हॅकन्सी तिथे इन्क्रीज झाल्या होत्या. 2024 ची जी भरती होती, सुरुवातीच्या जागा होत्या 26,146, फायनल व्हॅकन्सी झाली 46,617. जवळपास 78% व्हॅकन्सी तिथं सुद्धा इन्क्रीज झाली होती 2024च्या भरतीमध्ये. त्यानंतर मित्रांनो 2025 ची भरती बघू शकता. सुरुवातीच्या जागा होत्या 39,481 आणि फायनल व्हॅकन्सी होती 53,690. इथे जवळपास 36% व्हॅकन्सी इथं सुद्धा इन्क्रीज झाली होती. आता मित्रांनो 2026 ची भरती चालू आहे. त्याचे एक्झाम झालेले आहे आणि अजून सुद्धा बरेच जण म्हणतात की एक्झाम झाला पण अजून व्हॅकन्सी काही इन्क्रीज झालेली नाही. खरोखर व्हॅकन्सी इन्क्रीज होईल का? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे. आता व्हॅकन्सी इन्क्रीज होईल का? तर मित्रांनो माझ्या हिशोबाने तरी मला असं वाटतं की 99% व्हॅकन्सी इन्क्रीज व्हायला पाहिजे. कारण की आपण डाटा बघितला तर 2022 पासून तर 2025 पर्यंत व्हॅकन्सी इन्क्रीज झालेली आहे. तर असं वाटतंय की व्हॅकन्सी इन्क्रीज होईल. बाकी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टिकोनाने व्हॅकन्सी इन्क्रीज होऊ शकते का? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाकी किती होईल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. कारण की आता सरळ सरळ किती व्हॅकन्सी इन्क्रीज झालेली आहे तुमच्या समोर आहे पूर्णपणे डाटा. तर तुम्ही कमेंट करून सांगा की व्हॅकन्सी किती इन्क्रीज होऊ शकते. आणि तुम्हाला पण माहित आहे की BSF CRPF मध्ये सुद्धा नवीन बटालियन चालू होणार आहे. तर 99% चान्स आहे की व्हॅकन्सी इन्क्रीज होईल आणि मागचा डाटा बघितला तर नक्कीच व्हॅकन्सी इन्क्रीज होणार आहे. मित्रांनो 2022 पासून तर 2025 पर्यंत सतत व्हॅकन्सी इन्क्रीज झालेली आहे. आता व्हॅकन्सी इन्क्रीज होईल का? तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मते व्हॅकन्सी इन्क्रीज होऊ शकते का? तर मित्रांनो बघा 99% चान्स आहे की व्हॅकन्सी इन्क्रीज होणार आहे. कारण की बघा BSF मध्ये CRPF मध्ये नवीन नवीन बटालियन चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा बरेचसे तुम्ही न्यूजपेपर बघितले असेल, बरेच युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितले असेल, त्यामध्ये पण सांगितलेलं आहे की नवीन बटालियन त्याच्यामध्ये सामील होणार आहे. तर मित्रांनो नवीन बटालियन ओपन करायच्या म्हणल्यावरती त्याला सैनिकची सुद्धा खूप गरज आहे. तर व्हॅकन्सी इन्क्रीज व्हायला पाहिजे, पण आता ते कधी होईल हे काही सांगता येणार नाही. आन्सर की आल्यानंतर पण इन्क्रीज होऊ शकते किंवा शेवटला सुद्धा इन्क्रीज होऊ शकते. कारण की MTS मध्ये सुद्धा व्हॅकन्सी इन्क्रीज झाली. म्हणजे याच्या अगोदर JSSCचे जे अदर भरत्या आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा थोड्या व्हॅकन्सी इन्क्रीज झालेल्या आहे. तर नक्कीच होईल. बाकी बघा आपल्याला आपली सीट पक्की करायची. तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर मित्रांनो तुम्ही पूर्णपणे जेवढं तुम्हाला तुमचा 100% देता येईल तेवढं तुम्ही प्रॉपर 100% तुमचं द्या आणि प्रॉपर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा रनिंगची, जेणेकरून तुम्ही फिजिकलमध्ये सुद्धा कट होणार नाही. बाकी याच्यावरती सुद्धा एक प्रॉपर व्हिडिओ आपण बनवू फिजिकलची तयारी कशी करायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचं सुद्धा एक आयडिया येऊन जाईल. तुम्ही एकदम इझिली घरी फिजिकलची तयारी इझिली करू शकता. बाकी आता मित्रांनो बघा मी तुम्हाला पूर्णपणे प्रॉपरली माहिती सांगितली. याच्यामध्ये सांगितलं आन्सर की कधी येईल, त्यानंतर कट ऑफ कमी जाईल का, आणि मित्रांनो तिसरा पॉईंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा व्हॅकन्सी इन्क्रीज होईल का. तर मी माझ्या मते मी तुम्हाला फक्त एक अंदाज सांगितला. कारण की आपण काही फक्त एक अंदाज लावू शकतो मित्रांनो, आणि थोडंसं अनालिसिस करून आपण त्याच्यावरती थोडंसं डिस्कस करू शकतो, सांगू शकतो. बाकी तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून प्रत्येकाने नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला पेपर कसा गेलेला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या व्हिडिओमध्ये मी आन्सर की कधी येणार आहे तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर माहिती दिली. तर एकच काम करा, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक भरती करणाऱ्या मित्राला शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनी सुद्धा मदत होईल. आणि आन्सर की आल्या जर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघायचा असेल, आन्सर की कशी चेक करायची हे जर बघून घ्यायचं असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. आणि मित्रांनो याच्या पुढचा जो व्हिडिओ राहील मित्रांनो, जर आन्सर की आली तर त्याच्यावरती सर राहणार आहे तुम्हाला माहित आहे. पण जर नाही आली लवकर आन्सर की, तर मित्रांनो SSCGD 2027 ची तयारी कशी करायची, कुठून करायची, त्यामध्ये मी पूर्णपणे एक प्रॉपरली प्लॅन घेऊन येईल. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल, कुठून बॅच घ्यायची, कोणाची बॅच घ्यायची, कुठून तयारी करायची, सगळ्यात जास्त तुम्ही कुठून अभ्यास तुमचा कव्हर करू शकता, प्रॉपर त्या व्हिडिओमध्ये मी माहिती देईल. बाकी मित्रांनो बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुमचे काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर तुम्ही लगेच विचारू शकता, कमेंट करून तुम्हाला रिप्लाय 100% भेटेल. बाकी अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.